रेड इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। नवोदित विद्यालय आष्टा येथे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन सोहळा उत्साहात संपन्न। कासेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित नवोदित विद्यालय आष्टा येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठीचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। विद्यार्थ्यांनी वर्षभरात मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यात आला। दुपारी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आष्टा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा झीनत अत्तार, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ शेळके, श्रीराम नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय म्हस्के, सेवाभावी संस्थेचे सचिव अशोक मदने, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अरुण पाटील तसेच केंद्रप्रमुख कृष्णनाथ ढोबळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापिका शैलजा पाटील यांनी केले। कैलासवासी राजाराम बापू पाटील व सरस्वती यांच्या प्रतिमांचे पूजन, दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली। प्रास्ताविक मुख्याध्यापिका शैलजा पाटील यांनी केले। पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन, शिस्त, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि अभ्यासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। वर्षभरातील शालेय व शाळाबाह्य स्पर्धात उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली। त्यानंतर बालवाडीपासून ते इयत्ता 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करत उत्साहात गुणदर्शन कार्यक्रम रंगवला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता ताटे यांनी केले। वार्षिक अहवाल वाचन विद्याराणी पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद कुंभार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुराधा कांबळे, विद्याराणी पाटील, कविता ताटे, अंजना मस्के, सोनल दाभाडे, प्रमोद कुंभार, सय्यद रसूल, सैदे खान, लता बाबर आदींचे विशेष सहकार्य लाभले।